शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आपल्या सोबत आहेत। शीतलताई, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? हे मला वाटतं माननीय राज ठाकरे यांना कळतं आणि त्यामुळे महाराष्ट्र हितासाठी आपण कुणाबरोबर असलं पाहिजे हेही त्यांना कळतं। तर आता जी मुक्तगिरी आताच मी तुमच्याही चॅनलवर बघितलं की मुक्तगिरी बंगल्यावर जी बैठक सुरू आहे, तर मला वाटतं उपमुख्यमंत्री आणि मंत्री साहेबांना कोणीही भेटायला जाऊ शकतं, परंतु ज्या पद्धतीने सकाळपासून घडामोडी सुरू आहेत त्या पद्धतीने आम्हाला असं वाटतंय की शेवटी राज ठाकरेजी यांनी 2017ला जेव्हा बाळा नांदगावकर माननीय उद्धवजींना भेटायला गेले होते एक प्रस्ताव घेऊन की आपण एकत्र येऊया, त्यावेळेला त्यांना भेटही दिली नाही। हे मला वाटतं मनसेचे सैनिक विसरलेले नाहीयेत, त्यामुळे याच्यावर चांगला काहीतरी तोडगा निघेल आणि नक्कीच आपल्याला एक चांगली बातमी ऐकायला मिळेल अशी आम्हाला आशा आहे। अगदी, पण शीतलताई, एकीकडे चर्चा होत होती ठाकरे बंधू एकत्रित येणार, दोघांनाही नाही, ही चर्चा कोण करत होते? चर्चा फक्त सकाळचा भोंगा करत होता, बाकी कोणीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये करत पण नव्हते। बॅनरबाजी शीतलताई, कार्यकर्ते बॅनर लावत होते। कार्यकर्त्यांना आदेश दिल्याशिवाय तसे बॅनर लागू शकत नाही, त्याच्यामुळे हे बॅनर फक्त उबाठाची लोक करत होती, कारण उबाठाची पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यांना कल्पना आहे की आपल्या बरोबर जोडीला आता कोणीही नाही, त्याच्यामुळे आपल्याला कुणाचा तरी हात पकडायला पाहिजे। ज्या भावाला 20 वर्षापूर्वी आपण अशा पद्धतीने वागवलं की त्याला बाहेर पडावं लागलं आणि त्यांनी अनेक वेळा त्याच्यानंतर सुद्धा आपण एकत्र यावं अशी अपेक्षा व्यक्त केली, पण तरीही तसं झालं नाही। आणि आता जेव्हा स्वतःकडे काही राहिलेलं नाहीये, आपल्याकडून आपण महाविकास आघाडीत आहात की नाही हेही माहिती नाही, तुमचे मित्र पक्ष तेव्हाचे कुठे गेले तेही माहिती नाही, अशा वेळेला सत्तेवर येण्यासाठी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी एकत्र हे कुठलंही महाराष्ट्राचं हित नाही, तर हे स्वहित आहे। या स्वहितासाठी त्यांनी कुठेतरी परत येण्याची अपेक्षा बाळगली आणि त्या पद्धतीने वातावरण निर्मिती केली। परंतु राज ठाकरे हे उद्धवजींना अतिशय व्यवस्थित ओळखतात, त्यांचा स्वभाव काय आहे आणि ते काय करू शकतात हे त्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील याची आम्हाला खात्री होती। अगदी, शीतलताई, तुम्ही म्हणताय राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील याची आम्हाला खात्री होती, म्हणजे तो निर्णय झालाय का? राज ठाकरे महायुतीतच येणार, केवळ औपचारिक घोषणा केवळ बाकी, काय तुमच्यापर्यंत माहिती? चर्चेला सुरुवात झालेली असं आपण नक्कीच म्हणू शकतो, कारण ज्या पद्धतीने आज सीएम साहेबांशी भेटले किंवा आताही जी चर्चा सुरू आहे मुक्तगिरीवर, तर मला असं वाटतं की त्यांनी एक कुठेतरी आपल्या सांगण्यावरून, म्हणजे ज्या पद्धतीने त्यांची भेट सुरू झालेली त्या पद्धतीने त्यांनी जो उबाठाचा जो काही चर्चा चालू होती किंवा सकाळचा भोंगा जी काही चर्चा होती त्या चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे असं आम्हाला वाटतंय। अगदी, शीतलताई, शेवटचा प्रश्न थेट विचारते, महायुतीसाठी किती दिवसात गोड बातमी मिळणार? मला वाटतं बघा, निवडणुकीमध्ये लवकरच निवडणुका होतील, त्याच्या अगोदर नक्की काय होऊ शकतं हे खरंच कोणीही सांगू शकत नाही, पण तरी सुद्धा आम्हाला अशी आशा आहे की ज्या पद्धतीने माननीय राजजी आणि शिंदे साहेबांचे संबंध बघता किंवा फडणवीसजी साहेबांबरोबरचे संबंध बघताना माननीय राज साहेबांना कल्पना आहे की महाराष्ट्राचं हित कुणाकडे, 80 आमदारांमधून 60 आमदार निवडून आणलेल्या शिंदे साहेबांबरोबर महाराष्ट्राचे जे ठाकरे साहेबांवर हिंदू हृदय सम्राटांवर प्रेम करतात ते सर्व शिवसैनिक हे माननीय शिंदे साहेबांबरोबर आहेत याची माहिती आणि याची कल्पना राज साहेबांना आहे, त्याच्यामुळे राज साहेब योग्य तो निर्णय लवकरच घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। अगदी, शीतलताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।